मंडळी, आज आपण रव्यामध्ये कांदा घालून खूपच खमंग असा पदार्थ बनवतोय। नाश्त्याचा पदार्थ आहे, करायला खूप सोपा, चवीला खूपच भारी लागतो। फक्त 10 मिनिटात बनवू शकता। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे। मोठा कांदा आहे म्हणून मी एकच घेतलेला आहे। लहान असेल तर 2 घेऊ शकता। यानंतर पुढचं आणि मागचं देठ काढून टाकायचं, मधून चिरून त्याची साल सुद्धा अशी काढून टाकायची। आता या कांद्यामध्ये जो मधला गर असतो ना, तो असतो कडू, तर तो सुद्धा कडक भाग असतो, तो सुद्धा असा काढून टाकायचा, तो घालायचा नाही अजिबात। यानंतर आपल्याला हे कांदा आहे ना, साल काढून घेतलेला, तो स्वच्छ चांगला असा धुवून घ्यायचा। कांदा धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित असा बारीक पातळ चिरून घ्यायचा। जितका पातळ चिरता येईल कांदा तितका पातळ चिरून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने अर्धा कांदा हा चिरून घेतलाय, उरलेला अर्धा कांदा सुद्धा याच पद्धतीने चिरून घेते। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हे बघा, कांदा चिरून घेतला। यानंतर याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या हाताने। त्यानंतर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, यामध्ये घालूया अर्धी वाटी रवा। हे बघा, असा हा रवा घेतलेला आहे। आता हा रवा बारीक घेऊ शकता किंवा जाडा घेतला तरी सुद्धा चालेल, तर मी हा बारीक घेतलेला आहे रवा। यानंतर आपण जो कांदा चिरून मोकळा करून ठेवला होता तो कांदा यामध्येच घालायचा आहे। कांदा यासाठीच बारीक एकदम पातळ स्लाइस करून घेतला आणि तो मोकळा करून घेतलेला आहे। यानंतर अर्धी बारीक चिरलेली मिरची घालायची आहे। ही तिखट आहे म्हणून मी अर्धीच घातली आहे। यानंतर 1 चमचा बेसन आणि सारख्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही या पिठाऐवजी ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ घेऊ शकता। यानंतर काही मसाले घालूया। पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, आणि यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं, यामुळे चव चांगली येते। आता घालूया अर्धा चमचा ओवा, यामुळे अपचनाचा त्रास अजिबात होत नाही। ओव्याचा वापर नक्की करा इथे तुम्ही। ओवा घातलाय, आता यामध्ये आपण घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। आता घालूया भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घातल्यानंतर पाणी घालायचं आहे, तर पाणी घालताना सुद्धा सुरुवातीला थोडंच घालायचं, जास्त घालायचं नाही। तर इथे मी अर्धी वाटीच पाणी घेतलं आहे। अर्धी वाटी सुरुवातीला घालूया आणि लागेल तर आपण इथे पाण्याचा वापर करूया। आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाजसुद्धा येईल। शिवाय कांदा घातल्यामुळे कांद्याला स्वतःचं पाणी असतं, पाणी सुटतं, यासाठी सुरुवातीला पाणी वापरायचं नाही जास्त। हे बघा, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। बॅटर हे चांगलं घट्ट असं आहे, तर थोडंसं अजून मी 1 चमचा पाणी घातलेलं आहे। मिक्स करून घेते, कारण आपण रवा घातलाय, रवा फुलण्यासाठी सुद्धा थोडंसं पाणी अजून हवंच। व्यवस्थित हे बघा मिक्स करून घेतलंय, असं हे बॅटर आपलं हे झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवूया आणि फक्त 5 मिनिटं आपण हे बाजूला ठेवून देऊया, म्हणजे 5 मिनिटामध्ये कांद्याचं पाणी तर सुटेलच, शिवाय रवा घातलाय, रवासुद्धा चांगला फुलला जाईल। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर पाहिजे, जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको, एकदम जास्त पाणी यासाठीच घालायचं नाही। बॅटर आपलं तयार झालेलं आहे। इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। मी नॉनस्टिक घेतलाय, तुम्ही साधा तवा घेतला तरी सुद्धा चालेल, त्यावर सुद्धा हा आपला पौष्टिक खमंग पदार्थ बनेल। यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे, ब्रशने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, आणि इथे हे बॅटर जे आपण बनवलं आहे ते घालायचं आहे। आपण मस्त कांद्याचा पराठा बनवतोय। तुम्ही या पराठ्याला काय नाव द्याल? कांद्याचा पराठे किंवा इतर काय नाव द्याल? धिरडं काय म्हणाल? कमेंट करून मला नक्की सांगा। आता हे व्यवस्थित असं हे पसरून घ्यायचं आहे। एकदम पातळ लेअर करायचं आहे, जास्त जाडा लेअर करायचा नाही। जाड्या लेअरमध्ये ठेवाल तर याला भाजायला सुद्धा खूप वेळ लागेल, जास्त वेळ लागेल, शिवाय कच्चं राहण्याचं सुद्धा चान्सेस असतात। यासाठी या पद्धतीने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। हे बघा, एकदम पातळ लेअर करून घ्यायचं आहे, जितका जमेल तितका पातळ लेअर बनवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मी हे बघा पसरवून घेतलं आहे। गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे, फास्ट ठेवायची नाही, नाही तर ते करपू शकतं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं याला चांगली वाफ काढून घ्यायचे, भाजून घ्यायचं आहे एका बाजूने। तुम्ही 2-3 मिनटानंतर पाहू शकता वरून एकदम मस्त असं कोरडं झालेलं आहे। आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं हे भाजून घेऊया। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, फास्ट करायची नाही। झाकण ठेवून परत मी 2-3 मिनटं चांगलं दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतलेलं आहे।
आता हे उलटून घ्यायचं आहे. कच्चं असेल तर परत याला भाजून घ्यायचं चांगलं. पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे. आता याला पाहिजे तर तुम्ही साजूक तूप लावू शकता. तुपामुळे सुद्धा हे चांगलं लागतं खायला. मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तर असं साजूक तूप लावून तुम्ही त्यांना देऊ शकता, किंवा मोठ्यांना आवडत असेल तर त्यांनासुद्धा असं तूप लावून तुम्ही बनवून देऊ शकता. एका बाजूने तूप लावल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तूप लावायचं आहे आणि यानंतर दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं दाबून प्रेस करून भाजून घ्यायचं आहे. यानंतर काढून घ्यायचं आहे. फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून होतो हा नाश्त्याचा पदार्थ म्हणजेच कांद्याचा पराठा. तुम्हाला नाश्त्यासाठी काही वेगळं बनवायचं असेल किंवा सकाळची तुमची घाई गडबड असेल, काय बनवायचं सुचत नसेल आणि झटपट बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही असा हा कांद्याचा पराठा बनवू शकता. पहा मस्त झाला आहे. जाळीवर काढून घ्यायचं म्हणजे याची वाफ असते ना ती निघून जाते आणि हा ओलसर राहत नाही, याला पाणी सुटत नाही. शिवाय मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर असं जाळीवर ठेवलं तर त्याला वाफ लागत नाही आणि गार थोडा झाल्यानंतर देऊ शकता. आता सारख्याच पद्धतीने जेवढं बॅटर उरलं आहे ना तेवढं सगळं बॅटर मी या पॅनवर म्हणजे तव्यावर घालते. तर आधी तेल लावून घेतलं, पसरवून घेतलं आणि त्यानंतर जेवढं उरलेलं बॅटर आहे ते सगळं बॅटर यावर घालते. म्हणजे आपलं या इतक्या साहित्यामध्ये हा 2 कांद्याचा पराठा बनवून तयार झालेला आहे. आता व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. सारख्याच पद्धतीने एकदम पातळ लेअर करून घ्यायची म्हणजे जास्त वेळ लागत नाही हा भाजायला. लगेचच आपला हा भाजून तयार होतो. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये मुलांच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. कोबी, सिमला मिरची किंवा इतर काही तुम्हाला घालायचं असेल घालू शकता. पालेभाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता झाकण ठेवायचं, 1-2-3 मिनटं वाफ काढून शेकून घ्यायचं आहे. मस्त असा हा भाजला आहे बघा, वरून कोरडा झालेला आहे. यालासुद्धा पलटवून घेऊया आणि झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला भाजून घेऊया. 2-3 मिनटं हा पण भाजून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूने मस्त असा भाजला गेला आहे. आता उलटून घेऊया. पहा रंग किती सुरेख आलेला आहे. आता याला साजूक तूप लावून घेऊया. तूप चालत असेल तूप लावा, तेल चालत असेल तुम्हाला तुम्ही तेल लावू शकता. दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आहे. हे बघा चवीला एकदम भारी लागतो. वेगळा पर्याय आहे नाश्त्यासाठी, झटपट बनणारा आहे. तुम्ही कधी बनवला नसेल मंडळी तर या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. हा सुद्धा आपला पराठा कांद्याचा तयार झालेला आहे. काढून घेऊया. असेच वेगवेगळे पदार्थ मी पराठ्याचे अपलोड केलेले आहेत. कांद्याचा पराठा मी वेगळ्या पद्धतीने अपलोड केलेला आहे मंडळी, तो सुद्धा एकदा नक्की पहा. शिवाय पौष्टिक असे गाजराचे पराठे, गाजराचा डोसा, नाचणीचे पराठे, आता उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी मी काकडीचं धिरडंसुद्धा अपलोड केलेलं आहे मंडळी. तेसुद्धा रेसिपी एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडेलच. पहा किती मस्त असा आपला हा कांद्याचा पराठा तयार झालेला आहे. याला धिरडं म्हणू शकता तुम्ही. एकदम चवीला छान लागतो, अजिबात कुठेही कच्चा राहिलेला नाही. दहीसोबत मी सर्व केला आहे. मुलांना तुम्ही सॉसबरोबर देऊ शकता. हा पराठा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खायला एकदम भारी लागतो. तुम्हीसुद्धा या पद्धतीने मंडळी करून बघा. आजची ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.